मेकर्स विरुद्ध बिग बॉस मराठीचे रिव्ह्यूअर्स असा संपूर्ण जो आहे तो एक मॅटर आता सध्या मार्केटमध्ये खूप जास्त चाललेला आहे. त्यामध्ये एक मोठा रिव्ह्यू जो करणार होता आपला मंदार ॲक्ट रायटर, त्यांनी 2 दिवसापासून जे आहे ते रिव्ह्यू करायचं बंद केलेलं आहे आणि यावरनं संपूर्ण मार्केट जे आहे ते आता जास्त गरम होत चाललेलं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये जर बघायला गेलं तर काही चुका ज्या आहेत त्या मेकर्स टीमकडनं झालेल्या आहेत, कारण की ज्या प्रकारची स्टोरी ही त्या केतन सरांनी टाकायचा प्रयत्न केला होता त्यामुळे खरंच यार कोणाला वाईट वाटणार. बघा आता माझं मत या संपूर्ण गोष्टीवर काय आहे ना ते सांगायचा मी प्रयत्न करणार आहे, कारण की मी देखील काही ना काही जे आहे त्या गोष्टीचे रिव्ह्यूज करतो बिग बॉसचे. आणि जे काय माझं मत असेल, माझं आता 100 डोके लावतात लोक, 100 लोकांचे 100 वेगवेगळे डोके असणार बिग बॉस रिलेटेड. त्यांचं जे काय मत आहे ते वेगवेगळं असणार. तसंच माझं एक वेगळं मत आहे. आपले तुषार भाऊ आहेत 7 स्टार मराठी, त्यांचं काहीतरी वेगळं मत आहे. ॲक्ट रायटर आहेत मंदार भाऊ, त्यांचं काहीतरी वेगळं मत आहे. या संपूर्ण गोष्टीवर जे आहे ना ते समजा आमची मतं जर वेगळे येत असतील किंवा जे मेकर्सच्या मनामध्ये चालू आहे त्याच्या उलट जर आमच्या मनामध्ये चालू असेल किंवा तसं आम्हाला दिसत असेल तर डेफिनेटली जे रिव्ह्यू करणारे लोक आहेत ते त्याच पद्धतीने जे आहे ना त्या गोष्टी सांगायचा किंवा बोलायचा प्रयत्न करणार. कारण की हा जो शो आहे हा शो चालतोच प्रेक्षकांमुळे आणि चर्चामुळे. चर्चा काय असेल, निगेटिव्ह चर्चा असू द्या किंवा पॉझिटिव्ह चर्चा असू द्या, चर्चेशी मतलब असतं. आता कुठलाही युट्यूबर जो आहे किंवा कुठलाही रिव्ह्यूअर जो आहे तो कुठल्याही प्रोपोगंडा चालवतोय असं काही नाहीये, किंवा एखाद्याला मुद्दामून बिग बॉसला पाडायचे असा विषय आहे का, तर काही नाहीये. सगळेजण ज्याला जे काय दिसतंय, ज्याच्यावरनं काय गोष्टी घडू शकतात पुढे किंवा काय गोष्टी घडत आहेत त्या बरोबर आहेत की नाही, चुकीच्या आहेत, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते रिव्ह्यूअर्स जे आहे ते सांगायचा प्रयत्न करत असतात. आणि हाच फ्री हँड जो आहे ना हा मेकर्सनी या क्रिएटर्सला जो आहे तो दिला पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट जर आहे ती जेव्हा लॉन्च होत असतो बिग बॉस कुठलाही मराठीचा, त्या टायमाला संपूर्ण मीडिया हाऊसेस जे आहेत त्यांना तिकडे बोलवण्यात येतं. संपूर्ण ज्या सगळ्या आहेत त्या गोष्टी तिकडे होतात. त्या टायमाला देखील जे युट्यूबर्स असतात त्यांना तिकडे टाळण्याचा प्रयत्न होतो. त्या टायमाला देखील कोणी काही बोलत नाही. पण ज्या टायमाला रिव्ह्यू करताना आम्ही एखादी गोष्ट तुमची आवडत नसेल ती जर सांगायचा प्रयत्न करतो तर त्या टायमाला ती गोष्ट ॲक्च्युअलमध्ये सर तुम्हाला जे कोण बघत असेल तुम्हाला ती गोष्ट मनाला लागली नाही पाहिजे. हे काय असते आमचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो आम्ही सांगायचा जो आहे तो प्रयत्न करत असतो. ज्यामध्ये एखाद्या रिव्ह्यूवरला एखादा कंटेशन आवडू शकतो, एखाद्याला एखादा कंटेशन नाही आवडू शकत, एखाद्याचं बोलणं निगेटिव्ह जरी असेल तरी आवडू शकतं, एखादा एकदम पॉझिटिव्ह असेल तरी तो आवडू शकत नाही. या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकतात, कारण की प्रत्येकाचा बिग बॉस बघायचा दृष्टिकोन किंवा प्रत्येकाला आवडणारी न आवडणारी गोष्ट जी आहे ती वेगवेगळी असते. आणि त्यामुळे जे आहे ते या गोष्टी समोर येतात आणि याच गोष्टीमुळे जे आहे हे बिग बॉस सारखे शो जे आहे ते चालत असतात. कारण की जितकी जास्त चर्चा या शोची होईल तितकाच जास्त TRP जो आहे तो या म्हणजे कुठल्याही सीझनला जो आहे तो मिळत असतो. पण यावर्षी विषय असा झालेला आहे की गेल्या वेळेस जे कंटेस्टंट आणले होते बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये, जे ज्या पद्धतीने पळवलं एकदम खतरनाक 70 दिवसामध्ये गेम वाजवून टाकला, त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये त्याला लोक कनेक्ट झाले होते. संपूर्ण लोकांना तिथे सदस्य जे आले त्यांना कनेक्ट झाले होते आणि त्यामुळे तो सीझन खूप जास्त चालला. पण सेम त्याच प्रकारचे कंटेस्टंट यावेळेस आणून जे आहे ना ते असं वाटायला लागलेलं आहे की स्क्रिप्टेड जो आहे तो बिग बॉस मराठी सीझन 6 हा झालेला आहे असं संपूर्ण लोकांना जे आहे तिकडे वाटत चाललेलं आहे. प्लस बिग बॉसच्या मेकर्सला तिकडे सांगावं लागतंय, रितेश भाऊला तिकडे येऊन सांगावं लागतंय की हा शो स्क्रिप्टेड झालेला नाहीये, हा आम्ही मन लावून जे काही गोष्टी घडत आहेत ना त्याच आम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय. आता ही गोष्ट सांगायची वेळ येते. याचा अर्थ काय आहे की महाराष्ट्रामध्ये सगळा मेसेज गेलेला आहे की हा जो बिग बॉस मराठी सीझन 6 आहे हा स्क्रिप्टेड झालेला आहे. आता हा का झालेला आहे असं वाटत आहे, कारण की तशाच गोष्टी ज्या आहेत ज्या गेल्या सीझन्समध्ये झाल्या होत्या तशाच प्रकारच्या सेम गोष्टी ज्या आहेत त्या व्हायचा प्रयत्न झाला. त्यामुळे लोक जे आहेत ते थोडे कनेक्ट कमी झाले या वर्षीच्या बिग बॉसला. आणि त्यामुळेच यावर्षी बिग बॉस मराठीने कुठलेच रेकॉर्ड जे आहेत ते मोडलेले नाहीयेत. आणि त्याच रागातून जे आहे ते लोकांना म्हणजे काही जणांना असं वाटायला लागलेलं आहे, सरांना, काही मेकर्सला, प्रोड्युसर्सला किंवा काय आहेत ते सर आमचे रिस्पेक्टेड, त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की आमच्यामुळे म्हणजे जे रिव्ह्यू करतायत किंवा जे व्हिडिओज बनवतात बिग बॉसवर त्यांच्यामुळे हा सीझन जो आहे तो पडलेला आहे. तर तशी कुठलीही गोष्ट नाहीये. खूप सदस्यांना जे आहे ना किंवा खूप प्रेक्षकांना जे आहे ना ते खूप कॉपी किंवा स्क्रिप्टेड झालेला आहे शो किंवा प्रेडिक्टेबल झालेला आहे ना अशा गोष्टी वाटत चालल्या. त्यामुळे यावर्षीच्या शोला जे आहे ते खूप कमी जो आहे तो प्रतिसाद मिळत चाललेला आहे आणि हळूहळू आता तो संपूर्ण लोकांच्या मनातून देखील बाहेर जात चाललेला आहे. बाकी तुमचं प्रेक्षकांचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मतच ॲक्च्युली आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की आम्ही जे काय करतो, जे आमचं मत ज्यांना आवडतं तेच लोक आम्हाला जे आहे ते कनेक्ट होतात, तेच लोक आमचे व्हिडिओज जे आहेत ते बघत असतात. आणि त्यामुळे जे आहे ना ते मेकर्सला पण मला एक गोष्ट
सांगायचे आहे की मराठी कम्युनिटीमध्ये जे लोक किंवा रिव्ह्यूअर्स व्हिडिओ बनवत आहेत बिग बॉस मराठीवर, त्यांना तुम्ही थोडासा फ्री हँड द्या. त्यांच्यासोबत तुम्ही थोडंसं टायअप करून जे काय आहे त्यांचं काय म्हणणे काय नाही, कुठल्या गोष्टी आहेत काय करून एकत्र बसून काही जर गोष्टी करता आल्या आपल्याला तर त्या पद्धतीने करूया. त्यामध्ये आपला मराठी बिग बॉस जो आहे ना तो वरती जाणार आहे. कुठलाही रिव्ह्यूअर असू द्या, कुठलाही युट्यूबर असू द्या, कुणालाही वाटत नाही की बिग बॉस मराठी फ्लॉप व्हावा. कुठल्याही लोकांना वाटत नाही. फक्त त्यांचं काय असतं, एखादा सदस्य आवडू शकतो, एखादा सदस्य आवडू शकत नाही, किंवा जी एखाद्या शो मध्ये गोष्ट आवडत नाहीये तीच गोष्ट जी आहे ती आपण प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. बाकी एवढंच माझं या संपूर्ण गोष्टीवर मत होतं. तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त मित्रांनो महत्त्वाचं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.